जेव्हा जेव्हा बिग बॉसच्या खेळाला हलक्यात घेतलं जातं तेव्हा बिग बॉस आणि मी रितेश देशमुख त्यांच्यावरती ऍक्शन घेतो आणि त्यांना एलिमिनेट करतो. मित्रांनो, बिग बॉसच्या घरातनं आज शॉकिंग असं एलिमिनेशन झालंय. जो काही नुकताच कलर्स मराठीने प्रोमो शेअर केलाय त्याच्यामध्ये विशाल कोटियान हा ओक्साबोक्शी रडताना दिसतोय. विशाल कोटियांना इतर सदस्य समजवतानाही दिसतात. विशाल सोबत सागर देखील खूप रडताना दिसतोय. रुचिता देखील रडताना दिसते. त्यामुळे एकंदरीत असं कळतंय की बिग बॉसच्या घरातनं एक शॉकिंग एलिमिनेशन झालंय आणि दुसरा तिसरा कोणी नसून रुचिता जामदार हीच बिग बॉसच्या घराबाहेर गेली. कारण ज्या पद्धतीची एलिमिनेशन नंतरची विशाल कोटी यांची जी काही रिॲक्शन पाहायला मिळते, ज्या पद्धतीने तो रडतोय, त्यामुळे असं दिसतंय की रुचिता जामदार हिची या शो मधून एक्झिट झाली. रुचिता हिचं शॉकिंग असं एलिमिनेशन झालंय. मित्रांनो, गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने ज्या पद्धतीने रुचिताला सुनावलं होतं की तुम्ही ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळताय, जे काही वागताय किंवा दुसऱ्याला ज्या पद्धतीचे अपशब्द वापरताय, तुम्ही जर गेल्या आठवड्यात नॉमिनेट असता तर तुम्हीच बिग बॉसच्या घराबाहेर गेला असता. तर कुठेतरी रितेश भाऊचे ते शब्द या भाऊच्या धक्क्यावरती खरे ठरताना दिसत आहेत. या आठवड्यात रुचिता जामदार ह्या नॉमिनेट आहेत आणि भाऊने आणि बिग बॉसने रुचिताचा पत्ता कट केला असं सांगायला हरकत नाही. तर मित्रांनो, एकंदरीत तो प्रोमो पाहून रुचिता हीच बिग बॉसच्या घराबाहेर गेली असं एकंदरीत पाहायला मिळतंय. तर रुचिताच्या इव्हेक्शन बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? रुचिताचं इव्हेक्शन फेअर आहे की अनफेअर आहे? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा.